झालेलं नाही. त्या म्हणाल्या की प्रीतीने स्वराजकडून सासूबाईंच्या बांगड्या घेतल्या, मग हे दागिने का नको? स्वराज, तुम्ही मला सांगा, तुम्ही स्वतः मला त्या बांगड्या देत होता की मी पाठी लागले होते की मला बांगड्या द्या म्हणून? अहो, पण हे आत्यांना पटत नाहीये ना. त्यांनी काहीतरी वेगळाच अर्थ काढलाय. आत्यांचा माझ्या बाबतीत खूप मोठा गैरसमज झालाय असं मला वाटतंय. त्या गेल्यापासून माझ्या डोक्यात हाच विचार सुरू, असं चुकल्यासारखं वाटतंय हो. खूप विचार करतात या प्रीती. स्वराज, ऐका ना, मी काय म्हणते, तुम्ही एकदा आत्याशी बोलता का? म्हणजे मला जरा बरं वाटेल. आणि हो प्रीती, मी बोलेन, नक्की बोल. एक मिनिट. काय? ह्या बांगड्या मी माझ्याकडे नाही ठेवू शकत, प्लीज तुम्ही घ्या. प्रीती हो काय बोलताय? चेचे, या आता तुमच्या बांगड्या आहेत आणि मी या नाही परत घेऊ शकत. सॉरी. हे बघा प्रीती, तुम्ही प्लीज नका अडून बसू. मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला. आणि मी बोलतो ना आत्याशी. तुम्हाला सांगू का, आमची आत्या पण चांगली आहे हो. तिने अशी पटकन काहीतरी बोलून जाते, पण त्यामागे ना कुठलं वाईट किंवा आणखी कसलंच इंटेन्शन नसतं. अहो, तुम्ही बरोबर बोलताय आणि मी काय राग म्हणून असं करत नाहीये. मी डोकं शांत ठेवून विचार केलाय. मला असं वाटतं की मी हे नाही ठेवायला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला देते. तुम्ही प्लीज तुमच्याकडे ठेवा, प्लीज. प्लीज, मी नाही घेणार आहे या बांगड्या. प्लीज ऐका ना, मी तुम्हाला म्हटलं ना, मी आत्याशी शांतपणे बोलतो. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. प्लीज एक सेकंड चान्स द्या, प्लीज. घे. सांग, काय झालं? कसं कळतं ग तुला? आम्ही एवढे मोठे झालो तरीही तुला आमच्या मनातलं कळतच. लेकरं आहात रे तुम्ही माझी, मुलं माझी. जन्म नाही दिला तुम्हाला मी, तुमची माझी नाळ जोडली गेली ना. काय झालंय? आत्या, तू प्लीज गैरसमज नको करून घेऊस. आईच्या त्या बांगड्या प्रीतीला मी दिल्या होत्या, त्याने घेतल्या नव्हत्या. तिने लगेच तक्रार केली तुझ्याकडे? नाही आता तक्रार नाही. माझ्यामध्ये तक्रारच म्हणतात याला. म्हणूनच तू बोलायला आलास ना माझ्याशी. याचाच अर्थ तिने तक्रार केली माझी तुझ्याकडे.